फ्लॉवरची भाजी बनवायची असल्यामुळे मी तिचे तुकडे करून घेतले छोटे छोटे। फ्लॉवरच्या भाजीला नेहमी पहिले थोडी मीठ आणि हळदीमध्ये उकळून घ्यावी, कारण तिला कीड असण्याची शक्यता असते। पण ही फ्लॉवर खूपच स्वच्छ होती, खूप छान होती। तरी पण मी तिला नेहमीप्रमाणे थोडंसं गरम पाण्यात उकळायला ठेवलेली आहे। मीठ टाकले, हळद टाकले, अगदी 1-2 मिनिटासाठी 2-1 मिनिटं आपण तिला पाण्यात उकळू देणार आहोत आणि तिला जो वास असतो तो पण त्यामुळे कमी होतो। थोडं झाकण ठेवून उकळून घ्यावी आणि उकळल्यानंतर तिला गाळून घ्यायचं त्यातलं पाणी आणि थंड करायला ठेवायचे। आज ठरवलं होतं की मसाल्याची फ्लॉवर करून बघू, त्यामुळे मी त्यासाठी थोडं खोबरं भाजायला टाकलेलं आहे। जास्त काही गरम मसाले मी वापरणार नाहीये त्याच्यामध्ये, फक्त अगदी थोडेसे या मसाल्यांचा वापर करून सुकी फ्लॉवर बनवणार आहोत। खोबरे भाजेपर्यंत कांदा कट करून ठेवलेला आहे मी। आता धने टाकले, धने भाजून घेऊया। ही बडीशोप आहे, बडीशोप पण भाजून घेतली। जास्त काही जळू देणार नाही, फक्त थोडंसं त्यांना गरम करून घेतले, थोडं भाजून घेतले खोबरं, धने आणि सौंफ। थोडं तेल टाकून घेतले आणि त्यामध्ये कांदा लाल होण्यासाठी टाकलेला आहे। तिकडे आपलं खोबरं ते थंड होतंय, थंड झाले की आपण ते वाटून घेणार आहोत। कांद्याला हलवत राहायचे, त्याला आपण खूप काही काळं करणार नाही आपण। आता हे वाटलेले आपलं खोबरं, धने आणि सौंफ ते कोरडेच पहिले वाटून घ्यायचे। ते ओले झाले तर मिक्सरमधनं पटकन वाटला जात नाही, चांगले बारीक होत नाहीत, म्हणून पहिले कोरडेच ते मिक्सरमधून वाटून घ्यायचे। त्याच्यानंतर आपण हा कांदा भाजल्यानंतर वाटून घेणार आहोत। आता तो पण भाजला, आता त्याला पण आपण वाटण्यासाठी घेणार आहोत। बघा आपण काहीच टाकलेलं नाही, कुठलाही गरम मसाला आता तरी घेतलेला नाहीये। दोन टमाटे घेतले, ते धुवून घेतले, कापून घेतले, त्यांनाही वाटून घेतलेले आहे। आता कढईमध्ये तेल गरम करायला टाकले। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरे मोहरी तडतडायला टाकले, त्यावर थोडासा कढीपत्ता टाकला। कढीपत्ता चांगला ताजा असला तर भाजीला आणखी स्वाद येतो, पण माझ्याकडे थोडा सुकलेला कढीपत्ता होता तरी मी तो टाकला। लसूण अद्रकची पेस्ट टाकली, ते लाल झाल्यानंतर आता आपण मसाले सुद्धा टाकणार आहोत। ते लाल होत आहे, तोपर्यंत थोडी कोथिंबीर तिकडे कापून ठेवलेली होती मी, ती टाकली, ती पण घेतली। लाल तिखट आपण आपल्याला किती तिखट हवं त्यानुसार टाकावे। हा घरगुती काळा मसाला आहे माझ्याकडे, तो मी टाकला थोडा स्वादासाठी। हळद टाकली, आणि त्याच्यात आपला वाटलेला मसाला आपण टाकून घेऊ। त्याला थोडं तेलामध्ये परतून घेऊ। आणि हे ताजे वाटाण्याच्या शेंगा होत्या, त्या सोलून घेतल्या मी, त्यातले वाटाण्याचे ते दाणे काढून घेतलेले, ते या मसाल्यात फ्राय करायला टाकले। ते तेलात फ्राय होतात मसाल्यामध्ये, थोडे झाकण ठेवले की पटकन होतात। आणि मिक्सरच्याच भांड्यात थोडं पाणी घेऊन तेवढं टाकून दिलं। जास्त पाणी वापरणार नाही आहोत आपण, कारण की आपल्याला रस्सा भाजी करायची नाही आहे, आज सुकीच भाजी करायची असल्यामुळे ते थोडेसेच पाणी टाकले। नंतर झाकण काढून बघितले तर त्याला छान तरी आलेली होती, आणि जी फ्लॉवर आपण वाफून ठेवलेली होती ती आता काढून आपण हे पाण्यातनं काढून थोडी धुवून घेतली मी त्यानंतरही, आणि ती आता या मसाल्यात टाकलेली आहे।
छान वाटते अशी भाजी कधी कधी खायला. वरण भातासोबत तर खरंच खूप छान वाटते. थोडी कोथिंबीर वरूनही टाकायची. करून बघा अशी भाजी, पुरीसोबतही खाऊन बघा, काही वेगळी अशी मज्जाच येणार.